मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया सावित्रीला लिहिता वाचताना बघून इथे आता नेवसे पाटील आणि लक्ष्मी पायाखालची जमीनच सरकलेली असते. सावित्रीची आईसुद्धा घाबरलेली असते. म्हणजे शिक्षण घेणं तर दूरच, पुस्तकसुद्धा हातामध्ये घेतलं तर पाप लागेल अशी तेव्हाची समज. नेवसे पाटील म्हणतात, लक्ष्मी अगं कोण आहे कोण ही तर माझी सावित्री नाही आहे. तेव्हा इथे लक्ष्मी म्हणते, अवं कळतंय मला, आपली सावित्री बदलली आहे, मला सगळं काही कळतंय, पण तुम्ही काळजी करू नका, आपण समजावू तिला. ते म्हणतात की ज्या व्यक्तीला समजायचं असतं ना, तिला समजून सांगितलं जातं. माझा शब्द कधीही खाली न पडू देणारी माझी सावित्री आज माझ्याबरोबर वाद घालत होती. तेव्हा आपण एक काम करूया, जिला आपलं ऐकायचं नाही तिला इथे थांबून ठेवायचं नाही. ही आपली सावित्री नाही तर पुण्यावरून शिकली सवरलेली मुलगी आली आहे. तेव्हा आपण एक काम करूया, हे सगळं जावई बापूंमुळे घडतंय ना, तर त्यांनाच निस्तारू दे. आपण एक काम करायचं, म्हानबाला सांग गाडीत जोकडायला, आपण सावित्रीला पुण्याला लगेच पाठवायचं, तिला इथे ठेवायचं नाही. तेव्हा सावित्री म्हणते, आबा आई मी शिकले म्हणून आता या वेळेला माझा मुक्काम माहेरामध्ये कमी आहे ना. शिकले वाचता येतं म्हणून जर तुम्हाला माझा राग आला असेल तर तुम्ही मला पाठवून द्या, आणि आता पुन्हा मी हवं तर इथे येणारसुद्धा नाही, असं सावित्री म्हणते आणि आपल्या सासरी पुण्याला लगेच निघून येते. आल्यानंतर ती आनंदाने आपले कपडे वगैरे कपाटामध्ये लावून ठेवत असते. तेव्हा तिने जे लेटर लिहिलं होतं ना, ते लेटर आता ती साड्या उचलून ठेवत असताना खाली पडतं. ज्योतीला आता सावित्रीला परत आलेलं बघून फार आनंद होतो आणि तो जाऊन तो लेटर उचलतो. त्याच्यामध्ये सावित्रीने लिहिलेलं असतं की इथे रमाची अवस्था मला बघवत नाही. रमाच्या वाट्याला हे काय आलं, म्हणजे इथे तिला चांगलं चुंगलं खाता येत नाही, तिला गोड आवडतं ते गोड खाता येत नाही. घरातले लोक दर आठवड्याला कपाळाला इथे आता आणि डोक्याला वस्तारा फिरवतात. मग त्यामुळे इथे तिला चांगलं चुंगलं खाण्यासाठी ती कधी हाडळ बनते तर कधी देवी, आणि नैवेद्याच्या नावाखाली ती तिची भूक भागवते. हे कितपत योग्य आहे? मी इथे माझ्या रमाला आणि माझी मैत्रीण राधा यांना जळताना मी स्वतः बघितलंय. राधाला मी चरणावरून खाली उतरलं कारण तिने सती जाऊ नये, तिने जळू नये म्हणून. पण ती रोज रोज मरण यातना या भोगत असेल का? मनामधून ती जळत असेल का? असं तिने सगळं लिहिलेलं असतं. तेव्हा ज्योती म्हणतो, हे काय अर्धवट का सोडलं? तो म्हणतो, हे पूर्ण कर. मनामध्ये तुझ्या जी आग आहे ती इथे कागदावरती उतरलेली कधीही चांगली नाही का? तेव्हा हे लिहून आता पूर्ण कर, थांबू नकोस. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, आणि लिहायला जाणार आणि बोरू हातामध्ये घेणार. तेवढ्यातच ती आता ज्योतीकडे बघते. तेव्हा ज्योतिबा म्हणत असतात की बघू नकोस, तू लिही आणि घाबरू नकोस. तुझ्या बाबांना फेटा खाली ठेवावा लागणार नाही, याची जबाबदारी मी घेतो. तेव्हा सावित्रीला धीर मिळतो आणि ती लिहायची सुरुवात करते. आणि तिने स्त्रियांच्या अधिकाराबद्दल लिहायला सुरुवात केलेली असते की जर इथे पुरुषांना समानतेचे अधिकार आहेत तर स्त्रियांना का नाही? स्त्रियांच्या प्रत्येक गोष्टीवरती पुरुष जर अधिकार सांगू शकतो तर मग पुरुषांच्या प्रत्येक गोष्टीवरती स्त्रिया का अधिकार सांगू शकत नाही? आणि हे कुठेतरी बदललं पाहिजे असं तिने लिहिलेलं असतं. आणि ती आता ज्योतिबांना म्हणते की मालक हे जरा बघा तरी. तेव्हा ज्योतिबा म्हणतात की सावित्री तुम्ही लिहिलं आहे म्हणजे ते बरोबरच असणार. आणि त्यानंतर इथे आता चिमणाबाई आणि गोविंद काका दोघेजण इथे कौतुक करत असतात. म्हणजे फुलांचा त्यांचा व्यवसायसुद्धा चांगला सुरू असतो. ह्या वेळेला फुलं चांगली आली, चांगला इथे आपला धंदा झाला. तेव्हा चिमणा म्हणते, तर अहो चांगल्या फुलांच्या बिया त्या व्यवस्थित पेरल्या, त्यांची चांगली काळजी घेतली, खत पाणी केलं तर मग पीक चांगलंच येणार ना. अशी त्यांची आता सगळी बोलणी सुरू असतात. सावित्री इथे रांगोळी काढत असते. ज्योतिबा तयार झालेले असतात पंतोजी म्हणून शाळेत जायला. तेव्हा ते म्हणतात, सावित्री. सावित्री म्हणते, आले आले, आणि तिची रांगोळी पूर्ण झालेली असते. सावित्री आता जायला निघते.
तेव्हा इथे गोविंद काका आणि चिमणा दोघेजण बोलत असतात की सूनबाई कशाला हात लावू देत नाही, संपूर्ण घर एकटी सांभाळते. तेव्हा गोविंद काका म्हणतात, गुणाची आहे आपली सून, नशीब काढलं की आपल्याला इतकी चांगली सून मिळाली. तेव्हा इथे ज्योतिबा निघून तयार झालेले असतात. तेव्हा सावित्री येते आणि म्हणते, अरे वा. आणि इथे ज्योतिबांना छान तयार झालेलं बघून त्यांना तर खूप छान वाटतं. ते आता दृष्टच काढतात. फक्त त्यांनी जे कपडे घातलेले असतात ना, त्याला एक दोरा लागलेला असतो. ती म्हणते, थांबा थांबा. आणि तो दोरा आता ती काढते. तेव्हा ज्योतिबा म्हणतात, हे बघ, आता मी आपल्या रेवरन साहेबांना काय सांगू. रेवरन साहेब म्हणतील की 2 दिवस बदली पंतोजी म्हणून बोलावलं तर इथे हा माणूस उशिरा आला म्हणून. आणि इथे काय घडतंय ते सांगू का. ती म्हणते, अहो मी काय केलं. तेव्हा ते म्हणतात की बरं सावित्री, मी निघतो. तेव्हा इथे ज्योतिबा आता आपली पिशवी विसरतात. सावित्री पिशवी आणून देते. बोरू विसरतात. सावित्री बोरू आणून देते. जी गोष्ट ज्योतिबा विसरत असतात, सावित्री ती आणून देत असते. तेव्हा चिमणा म्हणत असते, आपल्या ज्योतीची सवय काही जात नाही आहे. इतका मोठा झाला तरी पिशवी बोरू लहान मुलांसारखा विसरतो आणि सावित्री आपली सगळं काही हातामध्ये आणून देते. आपला ज्योती इतका शिकला, सवरला, पण चांगलं झालं. आता सरकारी नोकऱ्या त्याच्या स्वतःजवळ पायाजवळ धावून येत आहेत. आता जी नोकरी त्याच्या आवडीची तो पकडेल की मग आपण मोकळे. दिवस कसे आता चांगले येत आहेत. तेव्हा इथे ज्योतिबा आता जायला निघालेले असतात. बदली पंतोजी म्हणून त्यांना 2 दिवस रेवरन साहेबांनी बोलावलेलं असतं. त्यानंतर इथे सदाशिव आणि त्यांची बायको आलेली असते. तेव्हा सदाशिव म्हणत असतात की ज्योतिबा, ए ज्योतिबा. तेव्हा प्रेक्षकांनो सावित्री बाहेर धावत पडत येते आणि म्हणते, ते आत्ताच गेले. तेव्हा ती म्हणते की सदाशिव भाऊजी आणि त्यांच्या बायकोचं नाव घेते आणि म्हणते, या ना, या आतमध्ये या. तुमचं येणं कसं काय झालं. तेव्हा ते म्हणतात की माझ्या छोट्या भावाचं लग्न आहे, त्याचंच आमंत्रण द्यायला आलो आहे. लग्नाला नक्की यायचं हां, पाया पडतो. तेव्हा इथे आता सावित्री म्हणत असते, या ना आतमध्ये या, तोंड गोड करा. ते म्हणतात, नको नको, आम्हाला बाकीचे आमंत्रणंसुद्धा द्यायचे आहेत, नंतर कधीतरी येऊ. आणि तेव्हा इथे आता सावित्री म्हणते, 1 मिनिट थांबा हां. आणि सावित्री जाते आणि आता हळद कुंकू घेऊन येते आणि हळद कुंकू लावते. तेव्हा इथे सावित्रीला खूप छान वाटतं की ब्राह्मणांच्या घरून पहिल्यांदाच त्यांच्या घराला लग्नाचं आमंत्रण आलेलं असतं. तेव्हा इथे आता गोविंद काकांना आनंद होतो. ते म्हणतात, चिमणा, ए चिमणा, अगं आपल्या ज्योतीने काय कमावलं तर आपल्या ज्योतीने हे कमावलं. अगं ब्राह्मणांच्या घरून लग्नाचं आमंत्रण येणं काही खायची गोष्ट नाही गं, पण आपल्या ज्योतीने हे सगळं त्याच्या हिमतीवरती कमावलं आहे आणि म्हणून तर त्याला हे लग्नाचं आमंत्रण घरपर्यंत आले, बरोबर ना. तेव्हा चिमणा म्हणते, खरं आहे तुमचं, माझा ज्योती आहेच लाखात एक. काल माझा ज्योती आऊला काय म्हणाला, आऊ तुला आता काम करायची गरज नाही, आता काम नाही करायचं तर आराम करायचा. आऊच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं हो. असा आहे माझा ज्योती. तेव्हा इथे आता ज्योतिबा ब्राह्मणांच्या घरी लग्नाला जाणार, मग चांगले कपडे खरेदी करायला नको का. तेव्हा इथे कपडे खरेदी करण्यासाठी इथे पारू आणि सावित्री दोघेजणं जात असतात. तेव्हा गोविंद काका म्हणतात की माझ्या ज्योतीला रुबाबदार कपडे आणा, ते कपडे घालून माझा ज्योती ब्राह्मणांमध्ये शोभला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, अहो मग पैसा द्या की. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, चिमणा, अगं त्यांना पैसे दे, चांगलं कपडं खरेदी करू दे. ती म्हणते, हाय का आता मी द्यायचे का पैसे, तुम्ही तुमचा खिस्सा रिकामा करा. ते म्हणतात, अगं सगळा खर्च पाणी तुझ्या हातात आणि मी कुठून खिस्सा रिकामा करणार, दे बरं पैसे दे. पारू म्हणते, अहो दादासाहेब नका काळजी करू, सासूबाईंनी पैसे आधीच दिलं. तेव्हा आऊ म्हणते, अगं मस्करी करते, ती दादाला चिडवते पैसे दिलं नाही म्हणून, हो ना गं वहिनी. तेव्हा इथे सगळे हशी खुशी असतात, आनंदात असतात, हसत असतात, खेळत असतात. घरामध्ये सगळेजण ज्योतीचं आणि इथे सावित्रीचं कौतुक करत असतात. गोविंद काका म्हणतात की माझा ज्योती सगळ्यांमध्ये अगदी शोभून दिसला पाहिजे.
आणि तेव्हा इथे चांगले कपडे खरेदी करायला सावित्री आणि पारू दोघ्याजणी आलेले असतात. आणि तेव्हा इथे हा कुर्ता नको तो कुर्ता नको असं म्हणत असतात. तेव्हा इथे दुकानवाला म्हणतो, अहो काय तुमचं, हा नको तो नको, कुठला आवडतच नाही आहे तुम्हाला. ते म्हणतात, अहो तुम्हाला काय करायचं आहे, चांगला काढा की, आम्हाला पाहिजे तो आम्ही खरेदी करू. आणि तेव्हा इथे सावित्रीला आता आणि पारूला एक कुर्ता खूप आवडतो. तो खरेदी केला जातो आणि तो ज्योतीच्या आवडीचा सुद्धा रंग असतो. तेव्हा इथे आता पारू म्हणत असते, अव चांगला काढा की, आमच्या तात्यासाहेबांना लग्नामध्ये जायचं आहे. तेव्हा इथे दुकानवाला दादा आता काय म्हणतो, अहो कुठल्या एवढं लग्नाला जायचं आहे, माळ्यांचं लग्न एवढं किती मोठं असतं. तेव्हा इथे पारू म्हणते, आमचा तात्यासाहेब माळ्याच्या लग्नाला नाही, ब्राह्मणाच्या लग्नाला जाणार आहेत, ब्राह्मणांच्या. आमच्या तात्यासाहेबांना ब्राह्मणांच्या इथलं आमंत्रण आले. तेव्हा इथे दुकानवाले दादा म्हणतात, तुमचे तात्यासाहेब म्हणजे तेच ना जे 7वी शिकलेत, तेच तुमचे तात्यासाहेब आहेत ना. ती म्हणते, वय वय तेच आमचे तात्यासाहेब आहेत. ते म्हणतात, मग असं म्हणा ना, मग तुमच्यासाठी आम्ही ठेवणीतलं कापड काढतो. ते म्हणतात की आत्ता कसं शेळकं कापड काढलं. ते म्हणतात, आम्हाला तशी बंदीच आहे ना. बिचाऱ्या इथे सांबार आणि महार यांना तर चांगले नवीन कपडे देण्याची तर मुभाच नाही आहे, त्यांना चांगले कपडे देऊ शकत नाही. आणि इथे कुणबी वगैरे यांना तर आपण जुनेच कपडे द्यायचे, बरोबर ना. त्यांनासुद्धा असा चांगला नवीन करकरीत कपडा द्यायचा नाही, त्यामुळे आम्हाला असे कपडे द्यावे लागतात. पण तुम्ही आता चांगल्या म्हणजे ब्राह्मणाच्या लग्नात जाणार आहे म्हणून तुम्हाला ठेवणीतलं धोतर आणि ठेवणीतलंच कापड देतो असं म्हणून आता चांगले कपडे दिलेले असतात, अगदी शेळके कपडे. त्यानंतर इथे ज्योती म्हणत असतो की सावित्री काय करू. ते म्हणते, काय व कसला विचार करताय. ज्योतिबा म्हणतात, काय करू, लग्नाला जाऊ की नको. तेव्हा सावित्री म्हणते, असं काय करताय, लग्नाला जा तर. मी तर म्हणते जाच तुम्ही, लग्नाला तर गेलंच पाहिजे, घरी आमंत्रण आले ना. तेव्हा ज्योतिबा म्हणतात की घरी आमंत्रण आलंय ग, सदाशिव माझा मित्र आहे म्हणून त्याने मला आमंत्रण दिलं आणि मला जायलासुद्धा हवं होतं. पण आता ब्राह्मणांचं लग्न म्हटल्यानंतर तिथे बाकीचे सगळे ब्राह्मणच येणार, उगाच तिथे शिवाशिव किंवा आपण गेल्यामुळे बाट लागला असं तर काही होणार नाही ना. तेव्हा सावित्री म्हणते, असं का होईल तुम्ही सांगा बरं. तेव्हा तो म्हणत असतो, उगाच आपण गेल्यामुळे तिथे काही विघ्न यायला नको. सावित्री म्हणते, असं काय बी होणार आहे, तुमचा कसला बाटबीट, 7वी शिकलेले आहात तुम्ही, ते पण इंग्रजी, इतके हुशार आहात तुम्ही आणि तुमचा बाट लागेल व्हय, असं होणारच नाही. इतके शिकले सवरलेले आहात, तुम्हाला जायलाच हवं. तेव्हा इथे ज्योतिबा म्हणतात की सावित्री, माणसाचं महत्त्व तो किती शिकला याने वाढत नाही ग. माणसाचं महत्त्व तो कुठल्या जातीमध्ये जन्माला आलाय ना त्याने ठरत असतं, असं आता ज्योती सावित्रीला सांगत असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ज्योतिबा लग्नाला आलेल्या असतात. सदाशिव आपल्या मित्राला चांगला मानपान देत असतो आणि आता इथे लग्नामध्ये जी काही आता म्हणजे रॅली काढलेली असते त्याच्यातून जात असताना इथे शास्त्रीचं लक्ष जातं आणि शास्त्री म्हणत असतो की ब्राह्मणांच्या लग्नामध्ये हा ज्योती इथे मानाने फिरतोय का. आणि तेव्हा इथे गंगाधर शास्त्री यांचं लक्ष जातं आणि मग काय 2-3 माणसं येतात, ज्योतीच्या पाठीमागे लाथ मारतात, त्याला तोंडावरती पाडतात आणि ते लोक आता ज्योतीला मारतात. आणि ही बातमी आता एक माणूस येतो आणि इथे राजाराम दादा आणि गोविंद काकांना सांगतो की ब्राह्मणांच्या लग्नामध्ये गेलेल्या आपल्या ज्योतीला त्या लोकांनी मारलं. तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो, त्यांना फार वाईट वाटतं. मग काय, सावित्री आता चांगली चवताळलेली असते, आपल्या नवऱ्याला मारलं हे तिला अजिबात सहन होत नाही. आणि चिडलेली सावित्री म्हणते, चला अण्णा. आणि ती आता आपल्या दिराला घेऊन बरोबर निघालेली असते. आणि तेव्हा इथे राजाराम दादा सावित्रीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण सावित्री काही थांबते का. ती आता रागारागाने चालत जात असते. तेव्हा रस्त्याच्या मध्ये पडलेलं ज्योतीच्या खांद्यावरील जो शेला असतो तो खाली पडलेला असतो. तो सावित्री बघते, आपल्या हातामध्ये घेते.
तो पूर्णपणे लोळलेला असतो, तो माखलेला असतो. तो सावित्री हातामध्ये पकडते आणि त्याला आता डोळे भरून आता बघत असते. डोळ्यात तिच्या पाणी आलेलं असतं आणि तो शेला तिने हातामध्ये पकडलेला असतो.